महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा अक्षरशः कळस केलाय. सकाळपासून अंगातून घामाच्या धारा वाहत आहे आणि दुपारी बाहेर पडले की जणू आगीचे लोट अंगावर येत आहे, असं चित्र निर्माण झालेलं आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान 25 अंशाच्या जवळ पोहोचलं असून नागरिकांच्या ओढाक्यामुळे हैराण झालेले आहेत. आणि याच दरम्यान आता मान्सूनबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. मान्सून नेमका कधी येणार, महाराष्ट्रात पाऊस सुरू कधी होणार आणि हवामान विभागाने कोणता इशारा दिला, हे सर्व आजच्या अपडेट्समध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, तुम्ही पाहता TV6 मराठी. सर्वप्रथम सध्याच्या तापमानाबद्दल बोलायचं झालं तर विदर्भातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे. अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या भागांमध्ये तापमान 25 अंशाच्या आसपास पोहोचलेलं आहे. तर मराठवाड्यातही उष्णतेचा तडाखा वाढताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि लातूरमध्ये दुपारच्या वेळेस रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसत आहेत. दुसरीकडे मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये तापमान तुलनेने कमी असलं तरी हवेत असलेल्या आर्द्रतेमुळे प्रचंड उकडाट जाणवत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना उष्णतेचा अधिक त्रास होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान हवामान विभागाने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. म्हणजे पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता सर्वात महत्त्वाची अपडेट्स म्हणजे मान्सूनच्या प्रगतीबाबत हवामान विभागाने मोठी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्र परिसरात मान्सूनसाठी पोषण वातावरण तयार झालेलं आहे. येत्या 16 मेच्या आसपास मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः मान्सून 1 जूनला केरळमध्ये पोहोचतो, मात्र यंदा त्याच्या आगमनात थोडासा विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या अंदाजानुसार 3 ते 4 जून दरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो. त्या दरम्यान मान्सूनची वाटचाल कर्नाटक मार्गे कोकण किनारपट्टीकडे होईल आणि महाराष्ट्रात विशेषतः दक्षिण कोकणात तो 9 ते 10 जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि पुण्याच्या मान्सून 12 ते 14 जून दरम्यान सक्रिय होण्याची शक्यता इथे हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे.